मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं टेन्शन आपल्याला असतं की पावसाळ्यामध्ये असा काय कुठला पदार्थ द्यायचा की मुलांना न हात धुताही खाता आला पाहिजे. टिफिनमध्ये कोणता पदार्थ द्यावा हा तर पहिला प्रश्न. पण पावसाळ्यामध्ये मुलं हात धुत नाहीत, आपल्याला माहिती आहे. स्वच्छता आपण कितीही घरी असलो ना तर आपण त्यांना व्यवस्थित हात धुवायला लावू, पण ते स्कूलमध्ये काय करतात हे आपल्याला माहिती आहे. धुतात, पण एवढ्या व्यवस्थित धुत असतीलच याची काही खात्री नाही. तर आपण असेच पदार्थ निवडलेले आहेत की मुलांना हात नाही धुतले तरीही ते व्यवस्थित खाऊ शकतील. चमच्याने नाही. मस्त अशा फ्रँकीज आपण बनवूयात. मुलांनाही आवडतील, बनवायलाही सोप्या आहेत. थोड्याशा मेहनतमध्ये छान छान अशा फ्रँकीज आपण आठवड्याभरासाठी कशा बनवायच्या ते पाहूयात. इथे बघा, मी आधी एक कणकेचा आपला गोळा तयार केला आहे. जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो ना त्या पद्धतीने कणिक मळून घेतली. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा बेसन घातलेला आहे. त्याच्यावरती 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे बेसन आपण छान असं तपकिरी रंगावरती किंवा सुगंध दरवडेपर्यंत भाजून घेऊयात. टिफिनच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत याआधी, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. ह्या टिफिनच्या रेसिपी आपण विशेषतः पावसाळा लक्षात घेऊन आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या बॅक्टेरियल प्रॉब्लेम्ससाठी कसं तोड आपण करू शकतो यासाठी मी पूर्णपणे लक्ष देऊन हे रेसिपी बनवलेल्या आहेत. तर इथे बघा, आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि थोडं हळद आपण घालून घेतली. आता हे छान असं भाजून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता काही भाज्या घालूयात, जसे की सिमला मिरची, टमाटर मी इथे घातलेला आहे. आता फ्रँकी आपण बनवतोय, तर फ्रँकीजमध्ये तुम्ही भाज्या कुठल्या घालायच्या हे तुमच्या आवडीनुसार. आणि विशेष काय असते माहिती आहे का, मुलांना तुम्ही तसं काही खाऊ घाला भाज्या, ते खाणार नाहीत. पण असं छान आपलं मंचुरियनमधल्या भाज्या किंवा नूडल्समधल्या भाज्या आणि अशा फ्रँकीजमधल्या भाज्या मुलं आवडीने खातात बरं का. म्हणून छान भाज्या घालून घ्या. आता मी मोठ्या प्रमाणात घातल्या, थोडं दिसायला सुंदर दिसावं आणि माझी मुलं मोठी आहेत त्यामुळे ती भाज्यासुद्धा खातात. पण तुमची मुलं जर छोटे असतील, भाज्या अजिबातही खात नसतील, तुम्ही बारीक चॉप करा, काहीच हरकत नाही. आपण याच्यावरती सुद्धा थोडंसं लाल तिखट आणि हलकंसं आपण याच्यावरती मीठ घातलं आहे. मीठ आपण सुरुवातीलाही घातलं होतं. लाल तिखटसुद्धा आपण त्या बेसनामध्ये सुरुवातीला घातलेलं होतं. मुलं खूप जास्त लहान असतील तर तिखट, मीठ आपल्या बेताने घालावं. आता मी इथे हाय फ्लेम केली आणि त्याच्यावरती ह्या भाज्या फक्त आपल्याला अशा परत करून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्याला ओव्हरकुक करायच्या नाही आहेत. फ्रँकीजमध्ये ज्या भाज्या घातल्या जातात त्या ओव्हरकुक नसतात. इथे मी अनारदानाचं जे पूड येतं विकतचंच आहे, ते मी 1 टेबलस्पून घातलेलं आहे किंवा 1 चमचा घाला बघा. पनीर घालायचं. आता हे किती प्रमाणात, तर किती प्रमाणामध्ये तुम्ही हे फ्रँकीज बनवणार, 1, 2, 3, 4 त्यानुसार सर्व जिन्नस कमी जास्त करावं. मला 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांच्या हिशोबाने 4 फ्रँकीज इथे बनाव्यात. 2-2 द्यायला टिफिनमध्ये एका सोयीचं पडतं, त्या हिशोबाने मी करत आहे. बघा, हलकंसं वरतून पाणी घातलं. आता आपण याला 5 मिनटासाठी झाकून शिजवून घेऊयात. 5 मिनटानंतर पाहू शकता आपली जी कणिक मळली होती ती सुद्धा छान अशी रेस्ट करून तयार आहे. याचे छोटे छोटे आता गोळे करून घेऊयात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पोळी बनवतो ना, बस त्याप्रमाणे आपल्याला आता हे छोट्या छोट्या त्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत. इकडे बघा, आपल्या भाज्यासुद्धा मस्त तयार झाल्या आहेत. त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली. गॅस बंद केला आहे. आता हे आपण साईडला ठेवूयात आणि जी आपण पोळी घेतली ना ती लाटून घ्यायची. आता इथे बघा, आता मुलांच्या टिफिनसाठी बनवते म्हणून मी वेळेवरती ही पोळी बनवली. पण हीच फ्रँकी तुम्ही सकाळच्या पोळीसोबत संध्याकाळीसुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या उरलेल्या पोळीसोबतही बनवू शकता, जर तुम्हाला खायचं असेल तर. पण आपण मुलांना टिफिनसाठी देत आहे त्यामुळे मी वेळेवरतीच पोळी बनवली. कारण ताजं अन्नच मुलांना विशेष करून पावसाळ्यामध्ये खायला द्यायला पाहिजे. मुलांनाच नव्हे, आपणही ताजं अन्नच खाल्लं पाहिजे गरम गरम. कारण थंड अन्नामध्ये किंवा शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया लवकर तयार होतात. तर पाहू शकता, आता आपण ही पोळी ना हलकीशी भाजून घेऊया. आता इथे काही जण म्हणतील की फ्रँकीच्या ज्या रोल येतात, ज्या चपात्या येतात त्या घेतल्या तर चालेल का? हो, रेडीमेडसुद्धा मिळतात. आता तुम्हाला जर त्या घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता, पण त्या मैद्याच्या असतात बघा. आणि मी विशेष करून मुलांसाठी ज्या रेसिपी शेअर करते
त्यामध्ये मैदा वापरत नाही. शक्यतोवर मी जास्तीत जास्त कणिक म्हणजेच गव्हाच्या पिठाचा वापर करण्याचा प्रयत्न करते. मैदा टाळते. म्हणून आपण ह्या पोळ्या ना कणकीच्या बनवल्या आहेत. पहिले हलक्याशा कुक करायच्या, नंतर काढून घ्यायच्या, नंतर वेळेवरती ज्यावेळेस आपण फ्रँकी तयार करतो ना त्यावेळेस परत ह्या तव्यावरती थोड्या भाजून घ्यायच्या. आणि मग आता त्याच्यावरती आपण लावलेलं आहे मस्त इमलीची चटणी, लाल चटणी, इथे तुम्ही हिरवी चटणीही लावू शकता. किती प्रमाणात लावायचं, मुलं लहान किती आहेत, मोठे किती आहेत, किती तिखट खातात त्यानुसार लावावं. ज्या छान आता आपण शिमला मिरची, टमाटर, पनीर वगैरे भाजी तयार केली होती ना त्याच्या आतमधलं स्टफिंग ती आता मस्त भरभरून भरावं. वरतून कच्चा कांदा, कच्ची शिमला मिरची मस्त घालावी. आणि हे ना आतमधलं जे स्टफिंग आहे ना तिथे मस्त छान असं लोडेड असलं पाहिजे, म्हणजे भरपूर असलं पाहिजे. त्यावेळेस ना फ्रँकी खायची मजा येते. मी कच्चं टमाटरसुद्धा घातलं, थोडासा चाट मसाला घातलेला आहे. आता याच्यावरती तुम्ही बघा पनीर किसून घालू शकता. तुम्हाला जर घालायचं असेल तर चीज घालू शकता, किंवा मग आता बघा मी इथे मेयोनीज होतं माझ्याकडे तर ते घातलं. ऑप्शनल आहे, लागेलच असं काही नाही आहे. कोथिंबीर घालायची आणि मस्त आता हे आपला फ्रँकीचा रोल बंद करायचा. आता महत्त्वाचं ज्यासाठी आपण हा सर्व अट्टहास केला आहे ते म्हणजे मुलांना हात न धुताही खाता आलं पाहिजे आणि त्याला कुठल्याच प्रकारे बॅक्टेरियल प्रॉब्लेम किंवा इन्फेक्शन झालं नाही पाहिजे. त्यासाठी फॉलिओ पेपर असा लावायचा, म्हणजे मुलं काय करतील तर पेपर पकडून असं मस्त खातील, हो ना. म्हणजे मुलांनी व्यवस्थित हात सॅनिटायझर केले की नाही, त्यांनी हात धुतले की नाही, आपल्याला टेन्शन नको. तर या पद्धतीने चला आता दुसरं बनवून दाखवते. काय करायचं आहे, मी इथे कांदा घेतला आहे, तो असं रिंगमध्ये कट केला. याच्यावरती ना थोडासा मी चाट मसाला लावला आहे. तुम्ही जिऱ्याची पूड किंवा धन्याची पूडही लावू शकता. चला याला बाजूला ठेवलं आहे. कणिकच घेतली, कारण जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कणिकचाच वापर करा. आता त्या कणकीमध्ये ना थोडीशी मी पालकाची प्युरी घातलेली आहे. मुलांना भाजीपाला खाऊ घालणे खूप जास्त अवघड. मग आपल्या आयांकडे वेगवेगळ्या ट्रिक असतातच. आता जी आपण चपाती बनवणार ती पालकाच्या प्युरीपासूनच बनवणार, म्हणजे पालकाचे आपसुकच बेनिफिट्स आपल्या मुलांना मिळतील. विशेष म्हणजे कुठल्याही भाज्या तुम्ही हे घेणार ना ते स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्या, कारण पावसाळा चालू आहे. खूप जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. भाज्यांमध्ये माती लागलेली असते, हो ना. तर म्हणून स्वच्छ धुवून घ्या. आता आपण हा पेरी पेरी रोल बनवत आहे. मुलांना असं सांगितलं ना की आई आज टिफिनला काय, तर बेटा पेरी पेरी रोल किंवा पेरी पेरी फ्रँकी असं जर म्हटलं ना, मुलं आवडीनं शाळेत जातील, टिफिन खातील आणि घरी येऊन तुम्हाला सांगतील सुद्धा की मस्त झालं होतं बरं का आई, उद्या पण हेच दे. कारण त्यांना नावातच मजा येते हो, खायला तर ते नावानेच खातात, हो ना. बघा आता काही मी भाज्या ना अशा मस्त लांबट आकारात कट केल्या. आता याच्यामध्ये काय घालायचं, तर मी गाजर घातलं आहे, काकडी होती माझ्याकडे ती घातली, शिमला मिरची घातली, मुळा होता तर मग थोडासा मुळासुद्धा घातला. म्हटलं रंगीबेरंगी छान दिसतं. पनीर घालायला विसरू नका, छान प्रकारे मुलांना प्रोटीन मिळतं. आता हे सगळं आपण हलकंसं सॅलो फ्राय केलं, म्हणजे असं भाजून घेतलं आहे, शिजवायचं नाही. कुठलीच भाजी आपल्याला ओव्हर कुक करायची नाही आहे, फक्त भाजून घ्यायची आहे. हलकीशी जिरेपूड आणि इथे ना मी काळ्या मिरेची पावडर, म्हणजे काळे मिरे जे असतात ना आपले मिरेपूड, ती घातलेली आहे. थोडीशी घालायची, चव चांगली येते बघा. हलकंसं भाजून झालेलं आहे. चला काढून घेऊयात. इकडे बघा काय करायचं आपल्याला टॉपिंग बनवायचं आहे वरचं. तर मग इथे माझ्याकडे व्हेज मेयोनीज होतं. आता हे बघा भरपूर प्रमाणात सॉस, मेयोनीज, आणखी कुठले हे जे पॉकेट फूड असतात ना हे नकोत. कधी काढी चालतं, पण रोज मुलांना याची लत लागू देऊ नका. टोमॅटो केचप असो किंवा कुठल्याही प्रकारचा सॉस असो, तुम्ही घरी बनवत चला. मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार की घरच्या घरी मेयोनीज कसं बनवायचं, घरीच टोमॅटो केचप कसा बनवायचा, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, हे सगळं आपण घरी बघूयात. त्यासाठी बघा तुम्ही पहिलेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे अशा छान छान आणि उपयुक्त येणाऱ्या रेसिपीज तुम्ही मिस नाही करणार. इकडे पोळी आधीच मी बनवून घेतलेली आहे. पोळी आपल्यात जशी आपण बनवतो तशी बनवून घ्यायची. जे आता मेयोनीजचं आपण हे टॉपिक बनवलं ह्याच्यावरची छान असं स्प्रेड करून घेऊयात. याला स्प्रेड म्हणतात. आता याच्या जागेवरती तुम्ही हिरवी चटणी लावली तरी चालेल, आपली
पुदिन्याची चटणी असते की नाही ती, किंवा मग कच्च्या कैरीची चटणी लावली तरी चालेल. आणि ज्या भाज्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या छान अशा भरून घ्या. आता मुलं काही ऐकत नाहीत, मग हट्ट करत असले शाळेत न जाण्यासाठी, तर त्यांना असं काही काही छान छान बनवून द्या. आता वरतून ना थोडंसं माझ्याकडे ना पिझ्झा सॉस, पिझ्झा सिझनिंग असतं ना, ऑरिगॅनो, काय माय असलं ते सगळं घालायचं. एखाद्या दिवशी मुलं अट्टहास करतात त्या दिवशी घालायचं, व थोडं चटपटं दिलं की मुलंही आवडीनं खातात. आणि दुसऱ्या दिवशी त्याच आशेने शाळेत जातात की आजही काहीतरी छान चटपटं मिळणार. आणि महत्त्वाची आणि उपयुक्त ट्रिक म्हणजे फॉइल पेपर खालून लावा, फ्रँकी तयार करा आणि मस्त मुलांना टिफिनमध्ये सर्व करा. चला, बच्चे कंपनीची सर्वात आवडती डिश म्हणजे मॅगी. आज आपण त्याचाच रोल बनवूयात. तर बघा, इथे ना थोडंसं तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा घातला, सिमला मिरची घातली, माझ्याकडे हे कॉर्न होते ते घातले. परत करून घेऊयात. मॅगी आहे ती घालून घ्यायची. आता इथे तुम्ही आटा नूडल्स येते ते वापरायचं, हो की नाही. तो मॅगीसोबत जो मसाला येतो तो घालून घेतलेला आहे. तुम्ही पटकन हे शिजतंय तोपर्यंत रेसिपीला लाईक करा. केलं? चला आता पुढे बघूया. त्याच्यावरती ना हलकंसं लाल तिखट घातलं आहे. सुरुवातीला सांगितलं माझी मुलं मोठे आहेत, म्हणजेच 8वी-9वीला आहेत, त्यामुळे हे तिखट वगैरे व्यवस्थित खातात. पण तुमची मुलं जर अगदीच लहान असतील तर आपण जो मॅगी मसाला घातला ना, बस तिथंच तुम्ही थांबायचं, वरतून लाल तिखट वगैरे घालायचं नाही. चला, पोळी घेतली. आता या पोळीच्या जागेवरती तुम्ही नाचणीचा पराठा किंवा मग मक्याची रोटी, बाजरीची ती पातळ तूप घालून केलेली नरम मौसूद ती रोटीसुद्धा घेऊ शकता. किंवा मग बेसनाचा जो चिला असतो आपला, बेसनाची पोळी, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. हिरवी चटणी लावून घेतली, मस्त अशी मॅगी भरून घ्यायची. मॅगी जरा शिल्लकच भरावं, मुलांना आवडतं. चला, आता वरतून काही भाज्या, कारण भाज्या घातल्याशिवाय आपलं काही, विशेषतः माझं काही मन बसत नाही. कारण मला असं वाटते या ना त्या कारणाने मुलांना भाज्या खाऊ घालायच्या. मग मी पत्तागोबी होती ती घालून घेतली आणि विशेष काय केलं, बुडाला घातली. म्हणजे वरतून मुलांना मॅगी मॅगी दिसते ते खात खात जातात. खाली पत्तागोबी, सिमला मिरची ते सुद्धा आवडीनं खातात. बघा, मस्त असा रोल गुंडाळून घेतला आणि आपली फ्रँकी तयार. चला, आता बनवूयात पनीर व्हेज रोल. नावं अशी भारी ठेवलेत ना मी, पदार्थ तेच पण नावं विशेष. मुलं असे अचंब्यातच पडतील. वाव, उद्या काय टिफिनला? पालकाचा पराठा केलाय मस्त कणिक घालून, जसा पालकाचा पराठा करतो ना आपण तसाच. आणि त्याच्यावरती आता मी थोडीशी इमलीची चटणी, हिरवी चटणी, थोडंसं इथे मी टोमॅटो केचप लावलं आहे. आणि बघा, हे ना उकडून घेतलेले आपले कॉर्न, म्हणजेच मक्याचे दाणे, सोबतच काही पत्तागोबी, सिमला मिरची, कांदा. ह्याच्यावरती आता तुम्ही कच्चा टमाटर वगैरे घालू शकता. मी किसून हा पनीर घेतला आहे बघा. आता पनीर किसून घातल्याने काय होते, छान मस्त असं एक वेगळं याला टेक्स्चर येतं आणि मुलांना खायलाही सोपं जातं. आपण एका फ्रँकीमध्ये बघा पनीर कट करून घातलं होतं, म्हणजे तुकडे करून घातलेलं आहे, एका किस करून घातलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करायचा. चला, चीज घालूयात. आता चीज इथे मी बघा एकच असं हे घातलेलं आहे. तुम्ही मोझरेला चीज वगैरे घालू शकता, कुठलंही घाला, स्किप केलं तरीही चालेल, काही फरक पडत नाही. काही याच्यामुळेच फ्रँकी बनणार नाही बनणार असं काही नाही आहे. चीज मेल्ट होईपर्यंत मी तव्यावरती भाजून घेतलं आणि इथे आपली फ्रँकी बनवून तयार आहे. तर आजच्या कुठलीही रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडून राहिली प्लीज कमेंटमध्ये जरूर सांगा. चला, बनवूयात पुढचं पनीर टिक्का रोल. त्यासाठी इथे बघा मी हे दही घेतलेलं आहे, पाणी काढलेलं, म्हणजे योगर्ट. तर ते घेतलं आहे. आपलं घरचंच दही घ्यायचं, कपड्यामध्ये गुंडाळायचं, नळाला टांगून ठेवायचं. 5 मिनटानंतर त्यातलं पाणी निघून जातं, ते घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली, लाल तिखट घातलं, हलकंसं हळद घातलं आहे, मीठ घातलं आहे. आता ना असा कट केलेला कांदा घाला, सिमला मिरची घाला. आता जसं आपण पनीर टिक्का करतो की नाही, सेम तसंच. मस्त त्याला मॅरिनेट करून घेऊयात आपण या दह्यामध्ये. आता याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, किंवा ते ऑरिगॅनो असतं की ना, ते सुद्धा घातलं ना तर खूप छान चव येते बरं. तवा गरम केला आहे, त्याच्यावरती मी बटर घातलं आहे. आता हे जे पनीर आहे ना, तर हे पनीरला आता आपण पनीर, कांदा, सिमला मिरची हे जे आपण मॅरिनेट केलं आहे ना 5 मिनटासाठी, ते आता या बटरवरती असं भाजून घेऊयात.
मस्तच. आणि ह्या ज्या सर्व आपण जे आधी पोळ्या किंवा पराठे जे काही वापरले ना, ते तुम्ही आदल्या दिवशी गोळा त्याचा भिजून ठेवायचा फ्रीजमध्ये आणि लगेच सकाळी बनवायचं. काही जास्त कठीण नाही, हो ना? 10 मिनटं लवकर उठायचं. पण मुलांना फ्रेश, ताजा-ताजा आणि घरचा टिफिन द्यायचा, आपण बनवलेला. उगाच रेडीमेड आणलेलं काही आणि काही माईक दिल्यापेक्षा आणि अर्धा तास आपण शिल्लक झोपल्यापेक्षा अर्धा तास लवकर उठूयात, मुलांना असं पौष्टिक अन्न खायला देऊयात, हो ना? चला, घेतलाय बघा मी पालकाचाच पराठा. आ, पालकाच्या पराठ्याला आपण छान मस्त असं सीझनिंग केलंय. म्हणजेच हिरवी चटणी जी होती पुदिन्याची ती लावून घेतली. एकदा हिरवी चटणी बनवून ठेवा पुदिन्याची, 1 महिनाही खराब होत नाही. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या पद्धतीने ती बनवून ठेवा. इमलीची, खजूरची चटणीही तुम्ही 1 महिन्यासाठी बनवून ठेवू शकता. ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. अशा जर चटण्या बनवून ठेवल्या ना, तर असे मस्त छान छान रोल बनवायला, फ्रँकीज बनवायला सोपं जातं. तसंही कुठल्याही नाश्त्यासोबत तुम्ही ते करू शकता. मस्त टॉपिंग आपण जे बनवलं होतं ते याच्यात भरून घालून घेतलेलं आहे. वरतून काही कच्च्या भाज्याही तुम्ही ठेवू शकता. फ्रँकी बनवून तयार आहे. तर आजची सर्वात जास्त कुठली रेसिपी तुम्हाला आवडली नक्की सांगा. रेसिपीला लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका.